मला ना अगदी 10 मिनिटांमध्ये तयार व्हायचं आहे, कारण मला लग्नाला जायचं आहे आणि त्याच्यासाठी मी माझा स्वतःचा मेकअप कसा करू, कोणते प्रोडक्ट्स वापरू, सुरुवातीला काय लावू, हा जर तुमचा गोंधळ झाला असेल ना तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुम्ही स्वतःचा मेकअप स्वतः खूप सुंदर प्रकारे करू शकणार आहात हा व्हिडिओ बघितल्यानंतर। आणि हा व्हिडिओ आपला स्किप करू नका, पूर्ण एंड पर्यंत बघा। तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या टिप्स सुद्धा याच्यातून बऱ्याच शिकायला मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा टाइम वाचवून तुमचा सुंदर असा मेकअप करू शकता। तर लग्न समारंभांसाठी तुम्ही सुंदर कसं तयार व्हायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वात पहिल्यांदा मी जसं सांगते की चेहरा छान वॉश करायचा आहे, चेहऱ्यावरती घाण नको, नाहीतर मग मेकअप काळा पडतो। त्यामुळे चेहरा पूर्ण स्वच्छ वॉश केला। आता मी चेहरा धुवून आलेली आहे। त्याच्यामध्ये सर्वात पहिलं मी वापरणार आहे टोनर। आता टोनर बऱ्याच वेळा मी मैत्रिणींना दाखवलेला आहे। आता हे के ब्युटीचं टोनर आहे। प्रोफेशनल जर मेकअप करायचा असेल, तुम्हाला अगदी सुंदर असं तयार व्हायचं असेल ना, तर तुम्ही प्रोडक्ट सुद्धा चांगल्या क्वालिटीचे वापरा। सर्वात पहिल्यांदा टोनरच वापरायचा आहे। मस्त स्प्रे करून दिलं, छान प्रकारे सुकू द्यायचं। तुम्ही 10 मिनिटांमध्ये रेडी होऊ शकता छान प्रकारे। बघा आता माझ्यासोबत सुद्धा तुम्ही जर रेडी व्हायला घेतलं ना, तरी सुद्धा व्हिडिओ लावून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने रेडी होऊ शकता। टोनर लावल्यानंतर परत मी आता हे शीटचं मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे, तुम्ही कोणतंही घ्या, तुमचं जे आवडतं आहे ते, फक्त चांगलं घ्या की जे करून तुम्हाला सूट होईल। हे असं मॉइश्चरायझर आहे, हे जेल सारखं आहे, त्यामुळे ना जास्त चेहऱ्यावरती दिसत नाहीये तुम्हाला, पण मॉइश्चरायझर छान प्रकारे लावून घ्यायचं, मस्त प्रकारे असं चेहऱ्यावरती पसरून घ्यायचं। त्याच्यानंतर लावायचं आहे आपल्याला प्रायमर। हे पण के ब्युटीचंच आहे प्रायमर। ओपन पोर्स साठी ना प्रायमर खूप चांगल्या प्रकारे काम करतोय बरं का। हे बघा, हे असं प्रायमर दिसतं, असं एकदम जेल सारखं आहे। जिथे मला इथे ओपन पोर्स बऱ्याच मैत्रिणींना ना वयामानानुसार व्हायला लागतात, आणि त्यामुळे मी प्रायमर लावलेला आहे। पूर्ण फेसला लावू शकता, कारण आपल्याला जर मेकअप आपला काळा पडू नये, स्किनला कोणत्याही प्रकारचं प्रोडक्टचं इन्फेक्शन होऊ नये जर असं वाटत असेल ना, तर तुम्हाला प्रायमर लावणं गरजेचं आहे। पूर्ण फेसवरती लावून घ्यायचं बघा प्रायमर। आता आपण लग्नासाठी मेकअप करतोय, त्यामुळे मेकअप चांगलाच व्हायला हवा। आता ना या पॅलेट मधलं मी करेक्टर वापरते बघा, हे सगळे करेक्टरचे शेड आहेत। आता करेक्टर शेड कशासाठी वापरायचा, हे बघा, हे तीळ आहेत, हे स्पॉट आहेत छोटे छोटे, तर हे सर्व गायब करण्यासाठी आपल्याला करेक्टर वापरायचं। आता मी करेक्टर बघा हातावरती घेते असं। जेव्हा आपल्याला खूप घाई असते ना, तेव्हा प्रोडक्ट ब्रशने वगैरे लावत बसायचं नाही जास्त। हे बघा, हे माझ्या स्किनपेक्षा ना, स्किन टोनपेक्षा तुम्ही बघाल डार्क शेड आहे, आणि डार्क शेडच करेक्टरसाठी वापरायचे आहे अशा पद्धतीने। आता ही जर स्टेप तुम्ही स्किप केली ना, कितीही तुम्ही मेकअप मध्ये तुमचा डाग लपवायचा प्रयत्न करा, डाग लपतच नाहीये, त्यामुळे ही स्टेप करायचीच आहे। हे बघा, आता हे लावून घेतलं, मस्त प्रकारे त्याच बोटाने ब्लेंड करून घ्यायचं, तिथल्या तिथेच, जास्त असं प्रोडक्ट काढून घ्यायचं नाही। ब्लेंड म्हणजे तिथेच असं थोपटल्यासारखं करायचं तो प्रोडक्ट आपल्याला। आता बघा, मी अशी एक प्लेट घेतली, आता मी फाउंडेशन लावणार आहे। तर माझ्या शेडचं जर मला फाउंडेशन मिळत नसेल, तर हे 2 फाउंडेशन माझ्याजवळ कायम असतात, की ज्याच्यामध्ये मी माझा स्वतःचा स्किन टोन, म्हणजे स्किन टोनचा जो शेड आहे तो क्रिएट करते। आता बघा, इथे थोडंसं मी हा शेड घेतला, फॉरएव्हर 52चं हे फाउंडेशन आहे, आणि हे फेअर आहे आणि हे डार्क आहे। आता हे दोन्ही ना मस्त प्रकारे मिक्स करणार मी। हे 2 शेड घेतले असे, तुम्ही बघाल इथे हे 2 शेड आहेत, आणि हे 2 शेड मस्त प्रकारे ना मिक्स करणार आहे मी, आणि मग माझ्या स्किन टोनचा तो कलर बनतो। ज्या मैत्रिणींना असं फाउंडेशनचा प्रॉब्लेम येतोय ना, की फाउंडेशनचा शेडच जमत नाहीये, तर तुम्ही एक डार्क एक लाईट घ्या आणि दोन्ही छान प्रकारे मिक्स करा तुमच्या हिशोबाने। आता बघा, हा शेड मला जातोय का तुम्ही हे बघा, हा बरोबर होईल मला हा शेड एकदम। बघा, फाउंडेशन खूप स्टिकी असतं, काही फाउंडेशन तर इतके स्टिकी असतात ना, ब्लेंड करावेच लागतात पटापट आपल्याला। आता बघा, हा ब्लेंडर मी सुकवून आणलाय मस्त, आणि त्यानेच असं पद्धतीने छान तिथल्या तिथे ब्लेंड करते मी। बघा, असं फ्लॉलेस बेस तुम्हाला जर हवा असेल ना, तर तुम्हाला हे टेक्निक वापरावे लागणार, म्हणजे तुम्हाला असं दिसणार पण नाही की तुम्ही मेकअप पण केलाय, आणि तुमचे डाग पण दिसणार नाही। फाउंडेशन लावून घेतलं की लगेच आपल्याला ही पावडर लावून घ्यायची आहे, लूज बनाना पावडर आहे।
इनसाइडची पावडर आहे, आपला बनाना टोन म्हणजे इंडियन स्किन टोनला खूप छान प्रकारे जाते. हा असा पफ बुडवणार आहे थोडासा. आणि बघा एवढी जास्त पावडर आली. आता ही जास्त पावडर आपल्याला काढायची कशी, तर हलकंसं हातावरती असे डॅप करायचे आणि मगच आपलं फाउंडेशन आहे ना ते मस्त प्रकारे ना असं सेट करायचं. फाउंडेशन सेट नाही ना केलं तर समजायचं की आपलं फाउंडेशन काही वेळानंतर मेल्ट होतं आणि आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहत नाही. त्यामुळे पावडरनं आपली जो हे आहे ना आपल्या पावडरनं जे आपलं फाउंडेशन आहे ना ती मस्त प्रकारे सेट करणं गरजेचं आहे. आता मी थोडंसं ब्लश पण लावून घेते याच्यावरती. जेव्हा पावडर आपण कॉम्पॅक्ट किंवा पावडर लावली ना तुम्ही कॉम्पॅक्ट पण थोडंसं लावू शकता. आता इथे माझं झालेलं आहे तर मी काय करते, इथे ब्लश थोडासा घेते, असं डॅप करते. हे बघा थोडंसंच लावायचं. आता 2 कलर मी मिक्स केलेच. हे बघा कधीही प्रोडक्ट भरगच्च लावायचं नाही. मी अगदी थोडंसं लावलंय पण ते कॅमेरामध्ये ना तुम्हाला दिसणार पण नाहीये. अगदी थोडंसं असं ब्लश लावून घ्यायचं आपण, छान दिसतं पिंकी पिंकी. थोडंसं नाकांवरती, हे नॉर्मल लाईट आहे ना त्यामुळं ते दिसत नाहीये. त्याच्यानंतर मी काजळ घेतले. आता बघा हे कोणतं फॉरेवर 52च परत अगेन काजळ आहे हे. आणि याचा शेड आहे तो ब्राऊन शेड आहे, G2002 असा तो शेड आहे. अगदी इथे लाईन ओढली तर हे काळं असं दिसतं, ते नॅचरल दिसत नाही. त्यामुळे आपल्याला स्टार्टिंग इथून करायची आहे, सेंटर पासून. बघा आयब्रोज मध्ये किती फरक येतोय लगेच. तशीच मला इकडचे आयब्रो पण भरून घ्यायचे. आणि एक्स्ट्रा झालेला प्रोडक्ट आहे ना तो आपल्याला कोम करून घ्यायचा, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर ना अशा वेळेस ना हा कोम असतो ना तो मस्त याच्यावरती फिरवून घ्यायचा. तुमचा एक्स्ट्रा झालेला प्रोडक्ट पण निघतो, जिथे कमी जास्त लागलेला प्रोडक्ट आहे ना तो पण एकसारखा पसरला जातो. मी आज ना हे जे ब्लश पॅलेट आहे ना तेच आय मेकअपसाठी वापरते. तुम्हाला ह्याचा रिझल्ट पण दाखवते. बघा जास्त प्रोडक्ट घ्यायची, जास्त प्रोडक्ट पाहिजेत अशी काही गरज नसते. तुम्ही साध्या थोड्या प्रोडक्ट सुद्धा मेकअप शिकू शकता सुंदर. आता बघा इथे जो लाईट कलर आहे ना तो लाईट कलर मी या मोठ्या ब्रशवरती घेतला, थोडासा एकदम डॅप केला. आणि जिथे बघा आपल्याला असं डोळे झाकल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपल्या डोळ्यांचा खड्डा पडतोय, तिथे आपल्याला असं फिरवून घ्यायचं. गोल चंद्र आकार, चंद्र अर्धा चंद्र असतं तसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मस्त प्रकारे बघा फिरवला. हा छोटा ब्रश, त्याने ना याच्यामध्ये जो कलर आहे जो डार्क आहे, डार्क ब्राऊन दिसतोय, तर तो घेतला. आणि तो बघा आता मी कुठे लावते, जिथे आपण आयलाइनर लावतो ना आयलाइनर सारखं मी इथे लावून घेणार आहे. तो कलर डार्क दिसतोय बघा. आता काय करते मी, थोडासा ब्लॅक कलर याच्यामध्ये ऍड करते. तसा अगदी जास्त कमी एकदम थोडासा. आणि तो ब्लॅक कलर ना मी आयलाइनर सारखं लावणार आहे. दिसते तुम्हाला बघा. किती सुंदर झाला आहे मेकअप. काजळ मेबलिनचं काजळ आहे, थोडंसं पकडायचं असं. सिंगल लाईन, मी जास्त काजळ असं डार्क केलेलं नाही. आता मी काय करते, हेच काजळ आहे ना लायनर म्हणून पण वापरते. जर तुम्हाला लायनर वापरायचं तर तुम्ही लायनर वापरू शकता, काजळ सुद्धा वापरू शकता. काजळ बिलकुल निघत नाही. आणि ज्या मैत्रिणी नवीन आहेत ज्यांना असं भीती वाटते की हात थरथरतोय, तर त्यांनी काजळापासून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. बेस्ट. लग्नामध्ये आपल्याला घाम येतो त्यामुळे काजळ खाली उतरतं, किंवा बऱ्याच मैत्रिणींना ना काजळ घातलं की डोळ्यातून पाणी आलं आणि ते मग काजळ खाली काळपट होतं. तर ते होऊ नये म्हणून काय करायचं, तर तुम्हाला एक ब्लॅक आय शॅडो घ्यायचा सिंपल, थोडासा डॅप करायचा. त्याच्यामध्ये आपण जो वरती कलर वापरला होता ब्राऊन, तर तो त्याच्यामध्ये थोडासा मिक्स करायचा. या दोघांचं मिक्स केलं की छान प्रकारे असे डोळ्याच्या जिथे काजळ लावले त्याच्या खाली आपल्याला असं लावून घ्यायचं बघा कलर हा. आता आय मेकअप झाला. आता मी लावते इथे हायलायटर. आता हे होजोचं हायलायटर आहे, थोडंसंच घ्यायचं, डॅप करायचं
जिथे आपण ब्लश लावलाय त्याच्या एक्झॅक्ट वरती थोडंसं त्याला चिपकून अशा पद्धतीने आपल्याला हे लावत जायचं आहे. इथे असं पूर्ण लाईन ओढण्यापेक्षा ना इथे थोडंसं असं लावायचं आणि आपल्या नाकाचा जो शेंडा आहे ना त्याला असं लावून घ्यायचं आणि इथे थोडंसं असं. आता जिथे तुम्हाला लग्नाला जायचंय ते लग्न जर गावी असेल तर बऱ्याच वेळा कसं होतं की गावी लग्न आहे, डार्क मेकअप चालत नाही, वेगवेगळे प्रोडक्ट्स खूप उठून दिसतात, तर त्यावेळेस तुम्ही असा लाईट सुंदर मेकअप केला ना तर हा मेकअप लुक तुमचा गावी सुद्धा तेवढा सुंदर उठावदार दिसणार आहे. आता याच्यामध्ये आपण लावूयात मस्कारा. ज्या मैत्रिणी नवीन शिकतायत ना काही अवघड नाहीये. तुम्हाला फक्त असं ना हात आपला आहे ना हाताला एकदा वळण लागलं की व्यवस्थित मस्कारा लावून घेतला मी. फॉल्स लॅशेस सुद्धा लावू शकता, पण फॉल्स लॅशेस ना कधी कधी खूप ओव्हरच वाटतात आपल्याला. म्हणजे ना जर तुम्ही अगदी नवरीचा मेकअप वगैरे करताय तर मग ठीक आहे ते लॅशेस वगैरे, पण आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये जर आपल्या स्वतःला लग्नासाठी मेकअप करायचं, दुसऱ्या कोणाचं तरी लग्न आहे आणि त्यावेळेस जर आपल्याला असं मेकअप करायचं असेल तर फॉल्स लॅशेस लावण्यापेक्षा मस्कारा लावा, खूप लुक भारी येतो. हे डिलायन्सचं लिपस्टिक पॅलेट आहे. याच्यामध्ये भरपूर सारे शेड आहेत, आपण हे शेड मिक्स करून सुद्धा वापरू शकतो. आता याच्यामध्ये ना हे 2 शेड आहेत ना तर हे 2 शेड मी आज मिक्स करून वापरते बघा. तर मी इथे शेड मिक्स केला आणि बघा पहिल्यांदा आपल्याला लिपला लाईन द्यायचे. जर तुमच्याकडे लायनर असेल तर येतच नाही पहिल्यांदाच मेकअप करताय तर तुम्ही लायनर वापरा बेस्ट. लिपस्टिक पण लावून झाली आणि इथे माझा हा मेकअप लुक पूर्ण कंप्लीट झालेला आहे. फक्त आपल्याला हा सेटिंग स्प्रेने ना हा मेकअप सेट करायचा आहे, नाहीतर मग आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहणार नाही किंवा मग तो लगेच उतरेल. आता बघा ह्या मस्त असा स्प्रे आहे ना अगदी समोरून तोंडाच्या अशा अगदी चिटकून नाही वापरायचा, तर अगदी म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये आणि याच्यामध्ये ना एवढं तर अंतर असायला हवं, इथून वापरायचा. मस्त सुकू द्यायचं, सुकवायचं हा. आणि इथे हा आपला मेकअप पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता मी तुम्हाला ज्वेलरी सोबत हेअरस्टाईल सोबत याचा फायनल लुक दाखवते. तर मैत्रिणींनो हा इथे आपला कंप्लीट मेकअप लुक झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने मेकअप केला ना आरामशीर मेकअप टिकणार आहे, सुंदर दिसणार आहे, कुठेही काळा पडणार नाही. शिवाय हा मेकअप तुमच्या शेडनुसार तुम्हाला हवा तसा होणार आहे. तर मैत्रिणींनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, कारण आता भरपूर सारे लग्न समारंभ चालू आहेत आणि त्यांना सुद्धा याचा उपयोग होईल. तर हा मेकअप लुक कसा झाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो तुम्ही 100% हा मेकअप लुक शिकणार आहात याची मला गॅरंटी आहे, कारण आपण तेवढ्या सोप्या पद्धतीने हा मेकअप लुक मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.